80च्या खाली इथं काय बाबांच्या बरोबर गेले ना तुला. हाय हॅलो नमस्कार, मी नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत आजचा धमाकेदार ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुरुवात केलेलं आहे रात्री 12 वाजता. तर आईची ओटी भरती आहे मी. सगळ्यांनी अधिक महिन्यात मम्मीची ओटी भरलाही असाल. अधिक महिन्यात का ओटी भरतात तर हे सगळ्यांना माहितीही असेल, तर ते काही मी आता वेगळं सांगत नाही आहे. तर रात्री 12 वाजता भरण्याची ओटी म्हणजे भरण्याचं हे खूप अचानक प्लॅन झालं. ऑलरेडी साडी मी आधी आणून ठेवलेली होती, कारण पुढे आपलं निकिताचं लग्न आहे. तर मम्मी येणार होती माहिती होतं, म्हणून मी तिच्यासाठी येल्लो कलरची साडी आणलेली होती हळदीसाठी. सो ते सुद्धा मी घेऊन आलेले होते. पण साडी तयार होती, सगळं होतं, बट तिचं दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे अचानक जाण्याचं ठरलं. त्यामुळे तसं कामच आलं, त्यामुळे तिला लवकर पहाटे निघावं लागणार आहे. सो म्हणून म्हटलं की आता रात्रीच भरून घेऊ, कारण आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो. म्हणजेच माझ्या चुलत बहिणी डिलिव्हरी झाली, छान गुंडसाचं मुलगी झाली. सो ते बघायला गेलेलो होतो. तर रात्री यायला आम्हाला 11:30 वाजले. 11:30 ते 12च्या दरम्यान ही आमची तयारी. त्यामुळे छान असं काही मस्त असं डेकोरेशन करता आलेलं नाही आहे. साधं सिम्पलच आम्ही डेकोरेशन केलं. आता डेकोरेशनपेक्षा ओटी भरणं महत्त्वाचं होतं. सो ओटी भरली मी. खरं सांगायचं तर आपण जे काही आईबाबांसाठी करतो ते खरंच कमीच असतं, आणि आपण जे काही केलेलं असतं ते मनाला वेगळंच समाधान मिळून जातं. The next day. आत्ता आल्या तर 10:30 पावणे 11 वाजता आलेत त्यांनी घरात. सकाळी 8ला गेले. हे बघ इकडे. हो, इथे आतमध्ये लेफ्ट साइडला ना कुठेतरी जैनांचं हे बघा इथे म्युझियम आहे. नाही, हे तर कलश मंदिर आहे, पण आतल्या साईडला इथं कुठेतरी आहे. खूप 5 स्टार हॉटेल सारखं म्युझियम बनवलेलं आहे. 700 रुपये काहीतरी फी आहे. नाही, आम्हाला प्रश्न हाच असतो, दुसरं काय नसतं. गाडीचा पायगुण. हा, सगळे आमची बहिणी पण तेच म्हटली. आणि तुझी मामी. रसिका आहे. मामी ग आईची वहिनी कोण आहे? आहे बघा 80च्या खाली इथं. हळूहळू. आणि ते ऑटोमॅटिकली कटतात बरं का पैसे. होत नाही. आता तुला रिप्लाय देईल बघतो, ते फार डोक्यात असतं ते. मला ना त्याला म्हटलं, अरे काय मॅप टाकून घे पहिला. मॅपला ते नेलेलं लोक. तुम्ही भाजी ऑर्डर करा. काय म्हणजे भाजी आणि रोटी ऑर्डर करा असं म्हणतो. हे असं कोणी कुठे फिरायला जातं का? खरंच जात असाल तर मला नक्कीच सांगा. तर म्हणे नाही चला बाहेर जायचं. खूप अचानक. सकाळी दुर्गा टेकडीला श्रीशा आणि श्रीशांचे बाबा गेलेले, कारण श्रीशांचे बाबाचे फ्रेंड्स येणार होते सगळे आपल्या मुलांना घेऊन खेळण्यासाठी. सो तिकडे गेले. तिकडंच काहीतरी त्यांच्या दुसऱ्या म्हणजे आधीच्या मित्रांच्या बरोबर काहीतरी प्लॅन ठरला की चला असंच आपण बाहेर फिरायला जाऊ. पण कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, काही सांगितलं नाही. आम्हाला वाटलं की खरंच प्लॅन वगैरे खूप छान करतील, आणि म्हणून मग म्हटलं आम्ही पण जास्त काही प्रश्न विचारले नाही आणि निघूया म्हटलं. तर हे इकडे घेऊन आलेत आम्हाला. बरं ठीक आहे, लोणावळा खरंच खूप चांगला आहे, मी नाही म्हणत नाही आहे, कारण ते इकडे यायचं पण ना की थोडंसं टायमिंग असतं. एक पाऊस जरी पडून गेला असता ना तरी पण खूप भारी झालं असतं. पण इथे आल्यावरती ना की इथली थंड हवा लागली आणि थोडी आपली चिडचिड गायब झाली. डोंगराकडे बघताना असं वाटत होतं की काहीतरी आपण धावपळ करतोय किंवा काहीतरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन आले. पण थोडंसं इथं बरं वाटलं, आणि नंतर ना जाताना एका ठिकाणी आपण जायचं आहे. सो तिथे गेल्यावरही तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. पहिल्यांदा म्हणत होते की कुठल्या डोंगरावर घेऊन आला आहे, इकडे गेलं असतं तर बरं झालं असतं, तिकडे गेलं असतं तर बरं झालं असतं, असं आम्ही ना की त्यांच्या सगळ्यांच्या आपल्या नवऱ्यांना ना की असं काहीतरी बोलत होते. पण चला कुठेतरी बाहेर घेऊन आले, छान वाटलं. सगळे एकत्र आलो, भेटलो, बोललो, जेवण केलो. जेवणाचं पण असं ठरलेलं होतं की थाळी सिस्टीम आम्हाला मिळाली तिथे. ते म्हणायला लागले की आमची थाळी सिस्टीम चांगली असते, सो ते तुम्ही घ्या. सो आम्ही ते बघितलं, सो ते घेतलं, तेही छान होतं.
सो निघालो आम्ही आणि तिथून निघताना रोड एवढा छान होता. जरा पावसात तुम्ही खरंच इकडे या, खरंच खूप मजा येईल. फक्त आम्ही थोडंसं लवकर आलो असं आम्हाला वाटलं. बट चला, एका दिवसाची आपली ट्रिप, 1 डे ट्रिप आहे ही, त्यामुळे एकत्र असले ना की खरंच खूप भारी वाटतं. आणि कधी कधी ना आपण हे थांबून निसर्गाचा आनंद घेणंही तितकंच आपल्याला छान वाटतं. फोटो काढलं, थोडं खाल्लं, फिरलो, मनसक्त आपण गप्पासुद्धा मारल्या आम्ही. कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण ना की खरंच खूप भारी वाटतं. मोठ्या हॉटेल्स किंवा महागड्या ट्रिपपेक्षा ना की आपली माणसं जेव्हा सोबत असतात ना, किंवा सोबत असणंच हे महत्त्वाचं असतं. आपल्या घरातले सगळ्यांचे प्लॅनिंग मंत्री म्हणजेच नवरारे हा सगळा प्लॅन गोंधळून टाकलेला होता. पण ठीक आहे, कधी वेळ चुकते, पण कधी रस्ता चुकतो, तर कधी काहीतरी नवनवीनच आपल्याला सरप्राईज मिळून जातात. तर रोड चुकला, रस्ता चुकला, सगळं चुकलं, पण नवीन असं समोर काहीतरी आम्हाला दिसलं ना की खरंच खूप भारी वाटलं. सुरुवातीला सगळ्यांची चिडचिड होत होती, पण नंतरच जाणवलं की परफेक्ट ट्रिपपेक्षा ना की गमतीदार क्षणच जास्त आठवणीत राहतात. सो असा आमचा आजचा हा ट्रिप झालेला आहे. आणि रोड खरंच छान होतं, जास्त ऊन नव्हतं, त्यामुळे पाऊस नव्हता, त्यामुळे मस्त असं वाटलं. गप्पा हा गोष्टी हसत खेळत वगैरे गेलो. आणि लाईन पॉईंट झाला, टायगर पॉईंट झाला, आणि आता आपण चाललो आहे पवना डॅमकडे. सो तिथला रोड जरासा मधला खतरनाक होता, आणि नंतरनं मग पुढे तर खूप सुंदर आहे. सो बघू आपण पुढे. आणि राईड्स पण आहेत, मुलांनी राईड्स वगैरे करणार आहेत, सो तेही नक्कीच एन्जॉय करा. चला. इथे कॅम्पिंग आहे ना. रात्री भारी वाटेल इथं. तेच. अरे 31 डिसेंबरला तर खूप गर्दी असते, तेव्हा खूप नको वाटतंय. असंच मध्ये एक दिवस यायचं. तुम्हाला माहिती फ्रेंड्स, मला सकाळपासून किती वेळ पडला, किती वेळ मला रक्त आलं. सकाळपासून शिशा सुद्धीत नाही. गुडगा पण फुटला आहे श्रीषाचा. तिथे कॅम्पिंगला रात्री भारी वाटत असेल. तू आणि पुढे बघलं तर आणि पडशील. पवना नव्हतं. श्रीषा तू बाबांच्या बरोबर जा. कुठं बसायला हो, पाणी पण येते. हां चला. मस्त. जरासं हे व्हायला पाहिजे. बाबांच्या बरोबर गेली ना तू बाहेर, काय माहिती. हे बघ श्रीषा, हे बघितलीस काय? नीरलला टोपी काढायला सांगा. हां हां काढली. अरे खूपच आत गेले. काय जरा सुद्धा घाबरत नाही की हो. आमची शिशा पाण्याला जरा सुद्धा घाबरायला बघत. काय म्हटले? तिला पाणी आवडतंय. इकडे नाही, तिकडे आहेत अजून ते. हे बघा तिकडे आहेत ते. हा तिकडचे.
श्रीशा ना खरंच पाण्याला घाबरत नाही. ती राईड करण्यासाठी आत गेले त्याने आता अजून आम्ही येतो इथून बघायला लागले तर ते अजिबात दिसेल असं झाले. आणि एकदम फास्ट बोटिंग आहे ही, त्यामुळे फास्ट राईड आहे. आणि सांगताना सांगून बसले तर आम्हाला एकदम फास्ट पाहिजे म्हणून. आता बघू कधी येतात वगैरे. आता आम्हालाच भीती वाटते. सनसेट बघायला मिळाला पण हा ना, सनसेट विथ हे सगळा ह्यांचा राईड पण. हे बघा हे आले ना बा इकडे, हे बघा हे आले बघा, हे बघा हे रडाले. ती रडू द्या बाय, ती रडत नाही. त्यांना मजा आली आहे खरं. मजा आली काय, मजा आली. चला थांबते इथंच. भेटूच आपण नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा झाला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकनची सोनाली.